नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी द्वारका प्रसाद वायाळ, असोसिएट प्रोफेसर ऑफ पॉलिटिकल सायन्स, सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय किनवट, जिल्हा नांदेड आणि आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र। आज आपण नागरी सेवा या घटका अंतर्गत नवीन जो भाग पाहणार आहोत तो आहे वैशिष्ट्याचा। मागच्या व्हिडिओमध्ये आपण नागरी सेवेचा अर्थ आणि नागरी सेवेची व्याख्या या संदर्भात माहिती पाहिलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीने पाहावयास सुद्धा मिळालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत असताना ही काळजी घेणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला सर्वांगीण पद्धतीने एखाद्या विषयाचा अभ्यास करत असताना प्रत्येक घटक समजून यावा। तो घटक समजून घेत असताना त्या घटकामधील जे काही बारकावे आहेत ते बारकावे सुद्धा आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे। आणि ज्यावेळेस असे बारकावे आपल्याला समजतात त्यावेळेस आपला अभ्यासक्रम पुढे जातो, हे आपण लक्षात घेऊ शकता। आपण अलीकडच्या कालखंडात असं पाहतो की प्रत्येक वेळी ज्यावेळेस आपण अभ्यासाची एक दिशा ठरवत असतो त्यावेळेला आपल्याला निश्चित असा दिशा दिग्दर्शन करणारं कुणी मिळत नाही, किंवा मग त्या शोधात ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेला बराच उशीर झालेला असतो किंवा आपली संधी जाण्याची सुद्धा शक्यता असते। त्यामुळे अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला ज्यावेळेस करावं लागतं त्यावेळेस सुरुवात ही साधारणपणे फार अलीकडच्या कालखंडापासून जर केली तर निश्चितच आपल्याला भविष्यामध्ये या सर्व गोष्टी सुकर होतात किंवा या सर्व परीक्षांना सामोरं जाण्यासाठी आपली मानसिकता सुद्धा होते। नागरी सेवा हा शब्दप्रयोग फार काही आज नवीन राहिलेला नाही विद्यार्थ्यांना। जसं आपण पाहतो की एखादा विद्यार्थी 10वी मध्ये ज्यावेळेस तो चांगले मार्क्स घेत असतो त्यावेळेला त्याला ज्यावेळेस विचारलं जातं की पुढे काय व्हायचं तर तो असं म्हणत असतो की मला स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून IAS व्हायचे किंवा मग राज्यसेवा परीक्षांच्या माध्यमातून त्याला वेगवेगळ्या फील्डमध्ये जाण्याची इच्छा आहे असं आपण पाहतो। हे ज्यावेळेस तो वर्णन करत असतो त्यावेळेला त्याला हे माहीत नसतं की आपल्याला या सर्व गोष्टीसाठी किती डेप्थनं किंवा कोणत्या खोलीनं आपल्याला अभ्यास करावा लागेल ते। मग तीच प्रक्रिया आपण या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुरू केलेली आहे, जी की लवकरात लवकर विद्यार्थ्यांना या सेवाकडे वळवण्यासाठी त्यांचा कल निर्माण व्हावा। मग त्यातली त्यात विद्यापीठानं असं एक तंत्र वापरलेलं आहे की अशा सर्व गोष्टींचा समावेशच आपल्या अभ्यासक्रमामध्ये जर झाला तर निश्चित आपल्याही विद्यार्थ्याला त्याचा फायदा होईल। आणि तोच आपण या ठिकाणी धागा पकडलेला आहे। आणि असा विषय ज्यावेळेस आपल्या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड झालेला आहे त्यावेळेला सिव्हिल सर्व्हिसेस असं एक टायटल आपल्या समोर मागच्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे। मग तो अर्थ आणि व्याख्या पाहिल्याच्या नंतर आपण हळूहळू त्याच्या पुढील गोष्टीकडे वळत आहोत आणि तो अभ्यास करत असताना सुद्धा आपल्याला ही सर्व काळजी घ्यायची आहे। परंतु होतं काय की बऱ्याच विद्यार्थ्यांना या सर्व मागच्या व्हिडिओची लिंक माहीत नसती। अशी मागच्या व्हिडिओची लिंक घेण्यासाठी तुम्हाला वर जे काही आय बटन आलेलं आहे ते आय बटन तुम्हाला प्रेस करायचं, म्हणजे अशी तुम्हाला लिंक मिळून जाईल। म्हणजे मागचे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील आणि ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहता येतील। आता राहतो कोणता भाग की हे चॅनल ज्यावेळेस आपण सबस्क्राईब करत असतो त्यावेळेला आपल्याला नोटिफिकेशन येतं, परंतु बरेच विद्यार्थी हे चॅनल सबस्क्राईब केलेले नसतात, मात्र मग त्यांना नोटिफिकेशन सुद्धा येत नाही। त्यासाठी हे चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं, नोटिफिकेशन घ्यायचं आहे बेलचं बटन दाबून, आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ किंवा अशा पद्धतीचे सर्व व्हिडिओ जे आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकलेले आहेत ते सर्व तुम्हाला तुमच्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा शेअर करायचे। आणि सर्वात महत्त्वाचं माझ्या फीडबॅकसाठी, म्हणजे तुमचं जे काही फीडबॅक माझ्यापर्यंत येणं गरजेचं असतं त्यासाठी तुम्हाला ते कॉमेंट्स करायचे आहेत, म्हणजे मला फीडबॅक सुद्धा मिळून जाईल। आता राहतो मुद्दा दुसरा की आपण ज्यावेळेस ही तयारी करण्याचं ठरवतो त्यावेळेला अशा तयारीमध्ये साधारणपणे विद्यार्थ्यांना या परीक्षेचं स्वरूप माहीत नसतं। मग हे स्वरूप माहीत करून घेण्यासाठी आपण
पूर्वीच्या म्हणजेच पहिल्या पार्टमध्ये आपण या सर्व गोष्टींचा अर्थ, या सर्व गोष्टींची व्याख्या किंवा त्याबाबतच्या सर्व माहितीचा आढावा घेतलेला आहे. आणि तो आढावा आपण घेतल्याच्या नंतर आज आपण या सर्व बाबींच्या पुढे जाऊ. म्हणजे ज्यावेळेस एखादा विद्यार्थी अशा क्षेत्राकडे जाऊ इच्छितो, त्या विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीची कौशल्य हासिल करणं आवश्यक आहे, ते कौशल्य त्यानं कशा पद्धतीची प्राप्त करावं, या संदर्भातील काही गोष्टी आपण शिकणार आहोत. परंतु मग कोणतंही कौशल्य हासिल करण्यासाठी सुद्धा आपल्याला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि ते मार्गदर्शन आपल्याला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सतत दिलं जातं, हे लक्षात घ्या. आता काय होतंय की बऱ्याच वेळेस असं वाटतं विद्यार्थ्यांना की ज्यावेळेस आपण या स्पर्धा परीक्षेकडे वळतो त्यावेळेला आपल्याला या स्पर्धा परीक्षेकडे का वळायचं हा जो काही मुख्य उद्देश माहीत नसतो, त्यावेळेला ते या सर्व गोष्टींकडे पाहून थोडंसं बुचकळ्यात पडण्याची शक्यता असते. परंतु तसं न होऊ देण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टींच्या माध्यमातून एक सोल्युशन काढायचं आहे आणि त्या सोल्युशनसाठीच आपण हा व्हिडिओ आजचा घेऊन आलो. आता ही वैशिष्ट्ये काय, म्हणजेच आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, याच्यातली जी काही हायेस्ट जी काही सेवा आहे ही साधारणपणे नागरी सेवेच्या माध्यमातून आपण ज्या मुख्य पदापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो. अशा सेवा म्हणजे काय, अशा नागरी सेवेचं काय कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्ये फक्त आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यांचा सुद्धा आढावा आपल्याला पुढील पद्धतीचा घ्यायचा आहे आणि तो आढावा घेत असताना काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. मागच्या ह्याच्यात सुद्धा मी तुम्हाला असं सांगितलं होतं की हे पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला येणारच आहे. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं समाज माध्यमाला विद्यार्थी प्रतिसाद देऊ लागलेले आहेत, त्यातली त्यात यूट्यूब चॅनलला ज्या पद्धतीनं पसंती देऊ लागलेली आहेत आणि त्या माध्यमातून त्यांना सर्व गोष्टींचं ज्ञान हळूहळू होत चाललेलं आहे. हे ज्ञान त्यांना घेण्यासाठी आता इतरत्र त्यांना जास्त शोधाशोध करण्याची गरज नाही. आणि त्याचबरोबर गुगलसारख्या प्लॅटफॉर्मवर तर तुम्हाला सर्व माहिती आता घरबसल्या उपलब्ध होऊ लागलेली आहे. आणि जर समजा अशी माहिती उपलब्ध होऊ लागली तर राहतो मुद्दा फक्त अभ्यासाचा आणि अभ्यासाची मानसिकता निर्माण करण्याचा. आता ही अभ्यासाची मानसिकता जर आपली एकदा निर्माण झाली तर मग आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो, हे लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस आपली संकटावर मात करण्याची क्षमता निर्माण होते, संकटावर मात करण्यासाठी आपण प्रिपेअर होत असतो, त्यावेळेला आपल्याला आपल्या एका भूमिकेतून या सर्व गोष्टीकडे पाहावे लागते. त्यासाठीच आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत या नागरी सेवेच्या वैशिष्ट्याचा एक पार्ट. आता ही वैशिष्ट्ये पाहत असताना पुढील बाबींचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि तो कोणता आहे तर पहा, नागरी सेवा ही प्रत्येक देशाची वैशिष्ट्य असते. म्हणजे कोणताही देश असतो त्या देशाचं मुख्य वैशिष्ट्य काय असतं तर तेथील नागरी सेवांनी कशा पद्धतीचा संपूर्ण प्रशासनाचा गाडा चालवलेला असतो. ते आपापल्या देशांच्या गरजेप्रमाणे ही सेवा उभी केली जाते. राज्याच्या कामाचा आवाका लक्षात घेऊन ही व्यवस्था कार्यरत असते. त्या अनुषंगाने तिची निर्मिती केली जाते. नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांची योग्यता, पात्रता, निर्णय घेण्याची क्षमता, सामाजिक दृष्टिकोन, शाश्वत बाबी उभ्या करण्याची कुवत अशा एक ना अनेक गोष्टी लक्षात घेऊन त्यांची नियुक्ती केलेली असते. वेगवेगळ्या विभागात कार्याचे विभाजन करून विभाग, उपविभाग, शाखा निर्माण केलेल्या असतात. नागरी सेवेत विविध श्रेणी व वर्ग पाडून त्यांच्याकडे विविध कार्याची जबाबदारी सोपवलेली असते. त्या अनुषंगाने सार्वत्रिकरित्या नागरी सेवेची वैशिष्ट्ये निर्माण झालेली आहेत. त्या वैशिष्ट्यांचा पुढील पद्धतीचा आढावा आपल्याला घेता येईल. आता आपल्याला या ठिकाणी नागरी सेवेची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा मुख्य पार्ट पाहायचा आहे. म्हणजे देशपरत्वे या सेवे अंतर्गत येणाऱ्या बाबी आणि त्या अनुषंगाने तेथील जी काही परिस्थिती आहे त्या त्या देशाच्या अंतर्गत असणारी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा साधारणपणे या सर्व गोष्टीवर प्रभाव पडलेला असतो. म्हणूनच आपण पाहतो की कोणत्याही ज्यावेळेस आपण सेवेमध्ये प्रवेश करत असतो त्यावेळेला अशा आयोगाच्या माध्यमातून सुद्धा तुमचा जो मूलभूत दृष्टिकोन आहे
तो दृष्टिकोन तपासण्यावर त्या आयोगाचा मुख्य भर असतो. मग आपण असं पाहतो मुलाखतीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात आणि त्या क्वेश्चनच्या माध्यमातून आपल्याला जी उत्तरं द्यायची असतात त्या उत्तराचा सराव सुद्धा आपल्याला होणं गरजेचं आहे. आपण मागच्या काही वर्षामध्ये जर असं पाहिलं असेल तर भारतामध्ये वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या जे काही शहराच्या ठिकाणी या पद्धतीचे क्लासेस वेगवेगळ्या पद्धतीनं निर्माण झाले आणि त्यांना लोकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळू लागला. विद्यार्थी वर्ग सुद्धा या ट्रॅडिशनल डिग्रीपासून तो जो त्याला अभ्यास करायचा होता तो अभ्यास तो आता वेगवेगळ्या क्लासेसमध्ये का करू लागला, तर त्याचे सुद्धा कारण त्यांच्या त्या यशामध्ये आपल्याला दिसून येतं की प्रॉपर जे काही गायडन्स आहे ते प्रॉपर गायडन्स त्यांना मिळणं गरजेचं आहे. मग आपण असं पाहतो की अशी जर सुरुवात ही आपली महाविद्यालय पातळीवर जर झाली, म्हणजेच अशा पद्धतीचा क्लास जर आपल्याला महाविद्यालय पातळीपासूनच जर मिळत गेला तर आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये जाण्याकडं जो आपला कल आहे तो कल तर तुम्हाला लक्षात येईल आणि त्या कलाबरोबरच त्या कलाकडे जाण्यासाठी आपल्याकडे जी काही पात्रता आहे, आपल्याकडे जी योग्यता आहे ती योग्यता सिद्ध करण्याची संधी सुद्धा मिळेल. म्हणजेच आपण जर समजा असं काही कौशल्य हासिल केलं तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. म्हणून अशा विद्यापीठाच्या परीक्षेपासून म्हणजे जो तरुण वर्ग फक्त विद्यापीठाच्या परीक्षेकडे डिग्रीसाठी पाहू लागलेला होता, अशा या अभ्यासक्रमामुळे आज तो पुन्हा एकदा या संपूर्ण मुख्य प्रवाहामध्ये येणार आहे आणि तो या प्रवाहामध्ये येण्याचं कारण सुद्धा अशा पद्धतीच्या अभ्यासक्रमाची निर्मिती सुद्धा ठरणार आहे. म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यायचं की नागरी सेवेच्या या सर्व अभ्यासक्रमामध्ये या वैशिष्ट्यांचा कशा पद्धतीचा समावेश केला, कोणकोणती ती वैशिष्ट्ये असू शकतात हे या पातळीवरच शिकणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस नंतर आपण मुलाखतीला जाऊ आणि त्यावेळेस आपण नागरी सेवा म्हणजे काय, नागरी सेवेची वैशिष्ट्ये कोणती असे काही प्रश्न शिकायचा प्रयत्न केला तर त्यावेळेस तो आपला वेळ व्यर्थ आहे. परंतु आजपासूनच जर अशा पद्धतीच्या काही गोष्टी आपण शिकून जर घेतल्या तर निश्चित आपल्याला अशा गोष्टींचा आढावा घेता येईल, या गोष्टींचा अभ्यास करता येईल आणि पुढे स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये सुद्धा आपला सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी मदत होणार आहे. तर जे काही पहिलं वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आहे नागरी सेवेचं. आपण जे काही जे वैशिष्ट्य पाहत आहोत ते नागरी सेवेच्या वैशिष्ट्यामध्ये नंबर 1चं वैशिष्ट्य आहे व्यावसायिकता. कोणत्याही देशाच्या प्रशासनाची यशस्वीता त्या प्रशासनाच्या व्यावसायिकतेवर अवलंबून असते. ते नागरी सेवेचे खास वैशिष्ट्य असते. नागरी सेवेतील प्रत्येक प्रशासक हा व्यावसायिक प्रशासक असतो. आधुनिक काळातील प्रशासनात विविधता असलेली असून त्याचे रूप व्यापक बनत चाललेले आहे. प्रशासनात समाजातील चौफेर क्षेत्रात लक्ष ठेवावे लागते, त्यात व्यावसायिकता ठेवणे गरजेचे असते. प्रशासन चालवत असताना कोणत्याही एका गोष्टीकडेच लक्ष देऊन चालत नाही. प्रशासनाचे कार्य पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग तयार केले जातात. त्यात प्रशासकीय इंजिनियर्स, कुशल औद्योगिक कामगार, अकुशल कामगार आणि इतर असे अनेक त्यानुसार नागरी सेवेची विभागणी केलेली असते. त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशी ती विभागणी असते. थोडक्यात व्यावसायिकता म्हणजे प्रशासन हा व्यवसाय मानला जातो. म्हणजेच कोणतेही कार्य पार पाडण्यासाठी काही वेगवेगळे वर्ग तयार केले जातात आणि त्यांच्यात कार्याची विभागणी केली जाते. प्रत्येकाकडे काही कार्य वाटप करून दिली जातात. ती पार पाडण्यासाठी विविध प्रकारचे व्यावसायिक वर्ग आवश्यक असतात. त्यासाठी लोकप्रशासनातील पद सोपान पद्धतीचा अवलंब करून कार्याची उतरण निर्माण करून कार्याचे विभाजन केले जाते. त्यातून प्रशासन कार्यास गती मिळण्यास मदत होते, प्रशासनाचा उद्देश सफल होतो. त्यामुळे व्यावसायिकता हे नागरी सेवेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानण्यात येते. त्यावर नागरी सेवा टिकून असते. आता इथपर्यंत हे पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ही व्यावसायिकता. कोणतंही काम चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी त्यामध्ये प्रोफेशन दृष्टिकोन जे लागतो किंवा प्रोफेशनल दृष्टिकोनाचा अवलंब केला जावा असं जे म्हटलं जातं ते याच कारणाने. आणि आपल्याला हे लक्षात येईल
की अलीकडच्या कालखंडामध्ये नागरी सेवेतील जे काही अधिकारी आहेत ते अधिकारी आपला निर्णय घेत असताना, आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीची पार पाडत असताना अशा सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश करतात आणि त्याच पद्धतीचं ट्रेनिंग सुद्धा त्यांना दिलं जातं. म्हणून नागरी सेवेचं पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते व्यावसायिकता आहे. अशा पद्धतीचं विश्लेषण आपल्याला हे देता येईल. आता मागच्या याच्यात तुम्हाला मी असं म्हटलेलं आहे की आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा, म्हणजे जे आता येऊ घातलेलं पुस्तक, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला पुस्तकाचा संदर्भ यासाठी दिसतो कारण की हे पुस्तकातीलच सर्व उतारे आपण या ठिकाणी टाकलेले आहेत. आता हे उतारे देण्याचं मुख्य कारण काय आहे, तर त्यामागची मुख्य भूमिका अशी आहे की तुम्हाला जे काही पॅसेज रायटिंगच्या माध्यमातून आणि तुमचं जे काही कम्युनिकेशन स्किल वाढवण्यासाठी जो मुख्य पार्ट लागतो किंवा उतार्यावरील प्रश्न तुम्हाला त्याचं सोल्युशन काढण्यासाठी जी तुमची मेंटल ॲबिलिटी लागते त्या मेंटल ॲबिलिटीचा सराव सुद्धा तुम्हाला या ठिकाणी होणं गरजेचं आहे. म्हणजे आपली जी काही वाचन स्पीड आहे ती सुद्धा तुम्हाला लक्षात यावी. म्हणजे श्रवण स्पीड तर आपली तर पाहिजे, परंतु तुमची वाचन स्पीड सुद्धा त्या पद्धतीनं वाढणं गरजेचं आहे. आणि म्हणून असे वैशिष्ट्य पाहत असतानाच या सर्व गोष्टी सुद्धा आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत, जे की आपल्याला पहिल्या वैशिष्ट्याच्या माध्यमातून ही बाब समोर आलेली आहे. नंबर 2चं जे काही वैशिष्ट्य आहे श्रेणीबद्धता. नागरी सेवेचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ व्यवस्थेतील वरिष्ठाकडून कनिष्ठाकडे जाणारी पदाची उतरण म्हणजेच श्रेणीबद्धता होय. कोणत्याही संघटनेत विशिष्ट प्रकारची रचना असते. त्याच्या पदानुसार त्याचे अधिकार आणि जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातात. या व्यवस्थेत वरिष्ठांचे आदेश कनिष्ठावर बंधनकारक असतात. या पद्धतीत आज्ञा वरून खाली येत असते. त्याचप्रमाणे कनिष्ठाकडून वरिष्ठाकडे माहिती दिली जाते. रचनेतील ही श्रेणीबद्धता पाळली गेली नाही तर त्या संघटनेतील काम व्यवस्थितपणे संपन्न होणार नाही. त्यासाठी रचना यशस्वी ठरते. त्यातच नागरी सेवेचे यश आहे. त्यामुळे प्रशासनामधील महत्त्वाचे वैशिष्ट्य हे मानले जाते. थोडक्यात प्रशासनात नियंत्रण, मार्गदर्शन, आज्ञेची एक वाक्यता, जबाबदारी अशी प्रशासकीय तत्वे स्वीकारून संघटनेची रचना श्रेणीबद्ध पद्धतीने केली जाते. नागरी सेवेतील प्रत्येक सेवकाची कामे व अधिकार ठरवून दिलेले असतात. त्यामुळे कामाच्या बाबतीत एक वाक्यता राहते. निष्कर्ष चांगले मिळतात. प्रशासन यशस्वी होण्यास मदत होते. आज्ञेचे पालन तंतोतंत अशा पद्धतीचे होते. कोणतंही काम असो, वरिष्ठाकडून कनिष्ठाकडे ज्यावेळेस एखादी ऑर्डर किंवा आज्ञा दिली जाते आणि त्या आज्ञेला जर समजा तंतोतंत खालील वर्ग जर समजा पाळत जर गेला तर जी भूमिका आहे, म्हणजे प्रशासनाची जी भूमिका आहे ती भूमिका करेक्ट पद्धतीने अंमलात येण्यासाठी मदत होते. म्हणून अशा वैशिष्ट्याच्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण नागरी सेवेचा अर्थ किंवा नागरी सेवेचा हा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तो अभ्यास आपल्याला अशा पद्धतीचा होतो हेही आपण या ठिकाणी पाहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण प्रशासकीय सेवांचा अभ्यास करतो त्यावेळेला अशा सर्व गोष्टी समजून घेणे आणि त्याचे जे काही बारकावे आहेत ते सुद्धा समजून घेणे, म्हणजे हे बारकावे जर आपल्याला समजून आले तर निश्चितच आपण अशा पद्धतीच्या या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मानसिकरित्या प्रिपेअर होतो आणि आपल्याला तो अभ्यास करण्यासाठी मुख्य करून उत्साह निर्माण होतो. म्हणून या 2 वैशिष्ट्याचा या ठिकाणी आपण आढावा घेणं लक्षात होतं. नंबर 3 जे काही वैशिष्ट्य आहे ते आहे सांघिकता. नागरी सेवा ही संपूर्ण देशाच्या प्रशासनाच्या कार्याचा गाडा ओढण्याची प्रमुख कार्य करत असते. त्यात प्रत्येक प्रशासक आपापल्या कौशल्याप्रमाणे काही नवीन बाबी कायद्याच्या चौकटीत बसून आकार देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या क्षेत्रापर्यंत त्याला मर्यादित स्वातंत्र्य सुद्धा दिले जाते. मात्र त्याच्या कार्याचा आढावा घेणारे वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे त्याला आपल्या विशिष्ट चौकटीतच कार्य करावे लागते. ते करत असताना आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची त्याला मदत घ्यावी लागते. काम यशस्वी झाले तर त्याचे श्रेय सर्वांकडे जाते. सांघिकतेमुळे सर्वांना आपल्या कार्याच्या प्रती जबाबदारीची जाणीव निर्माण होते. त्यामुळे नागरी सेवकावर कामाचा ताण
कमी येतो, तो आपले काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यामुळे सांघिकता हे एक वैशिष्ट्य नागरी सेवेचे मानण्यात येते. ते सार्वत्रिक स्वरूपाचे असून सर्वत्र आढळून येते. म्हणजेच सांघिकतेचा जो काही मुद्दा आहे, आपण जगभराच्या वेगवेगळ्या प्रशासकीय व्यवस्थांचा जर अभ्यास केला, आपण हिस्ट्री ऑफ रिक्रुटमेंट किंवा राईज ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन किंवा भारतातील अशा पद्धतीच्या सेवाच्या सुरुवातीचा जो इतिहास आहे, हा जर भाग आपण पाहिला किंवा या अंतर्गत येणारा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला असेल, तर त्या ठिकाणी आपण हे सर्व स्पष्टीकरणाचा भाग अतिशय चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस हा अभ्यास करत असतो त्यावेळेला या नागरी सेवेमधील हे बारकावे आपण लक्षात जर घेतले तर निश्चित आपल्याला या नागरी सेवा काय आहेत हे समजू शकतं. म्हणजेच एखाद्या आज्ञामधील जी एक वाक्यता लागते, ती एक वाक्यता निश्चित एक काम करण्यासाठी किती महत्त्वाची असते आणि त्यामुळेच हे नागरी सेवेचं कसं वैशिष्ट्य आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येऊ शकते. नंबर 4चं जे काही वैशिष्ट्य आहे ते कायमत्व. कोणत्याही संघटनेत कार्य करताना कर्मचाऱ्याला त्याच्या नोकरीची शाश्वती द्यावी लागते. त्यामुळे तो अधिक जोमाने आपले कार्य करू शकतो. त्याचप्रमाणे आपले काम करत असताना त्याच्या सुरक्षिततेमुळे आपल्या अनुभवाचा फायदा तो प्रशासनाला करून देत असतो. प्रशासनात खाते प्रमुख ही राजकीय आणि एखाद्या पक्षाचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती असते. मंत्री म्हणून काम करत असताना त्या व्यक्तीला आपल्या खात्याचा सर्वांगीण विचार करावा लागतो. बऱ्याच वेळा काही तांत्रिक गोष्टीचे ज्ञान त्या खाते प्रमुखाला असेलच असे नाही. अशा वेळी नागरी सेवेतील प्रधान अधिकारी खाते प्रमुखाला मार्गदर्शन करत असतो. काही वेळा खाते प्रमुख राजकीय प्रतिनिधित्व करत असल्यामुळे राजकीय अस्थिरतेमुळे बदलाची शक्यता असते. अशा वेळी अस्थिरता निर्माण होण्याचा धोका असतो. मात्र नागरी सेवेतील प्रशासकीय अधिकारी हे कायमस्वरूपी असल्यामुळे त्यांच्या कार्यावर कोणताच परिणाम होत नाही. प्रशासनात स्थैर्य राहते. तो कायम असल्यामुळे आपल्या कामात त्याला उत्साह येत असतो. त्यामुळे प्रशासनाचे कार्य हे सहजपणे आणि सुलभतेने चालू असते. त्यामुळे नागरी सेवेच्या वैशिष्ट्यामध्ये कायमत्व हे वैशिष्ट्य महत्त्वाचे मानले जाते. तो नागरी सेवेचा स्थायी भाव आहे. त्यामुळे प्रशासनात अराजकतेचा धोका कमी होतो. प्रशासनावर अंकुश राहण्यास मदत होते. म्हणजे हे कायमत्व. कोणतीही व्यवस्था असो त्या व्यवस्थेमध्ये मुख्य प्रशासकीय यंत्रणेचा गाडा ओढणारा जो घटक आहे, तो घटक जर अस्थिर असेल, अशा वेळेला या घटकावर ट्रेस येण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून ज्यावेळेस नागरी सेवेचा अभ्यास केला जातो, नागरी सेवेकडे अशा विशिष्ट एका दृष्टिकोनातून पाहिलं जातं, त्यावेळेला हा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच थेरॉटिकली आपल्याला ज्यावेळेस हे अध्ययन करावं लागतं, सैद्धांतिक दृष्टिकोनातून ज्यावेळेस हे अध्ययन करावं लागतं, तो भाग या ठिकाणी आपण लक्षात जर घेतला तर प्रशासनातील जे काही मुख्य अधिकारी असतात हे कायम असल्यामुळे, आता ज्या बऱ्याच वेळेस आपण असं पाहतो की मंत्रिमंडळ हे कोणत्याही पक्षाचं येईल आणि मंत्रिमंडळ आल्याच्या नंतर ते आपलं काम करत राहील. त्यांचा जो काही विचार आहे तो कुठल्या पक्षाचा विचार आहे किंवा कोणत्या बाबींचा विचार आहे त्याच्यात आपोआप तो इन्क्लूड झालेला असेल. परंतु प्रशासकीय व्यवस्थेचं प्रमुख काम आहे, आपला जो काही खाते प्रमुख आहे त्या खाते प्रमुखाने ज्या गोष्टीबद्दलचं धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत, असे निर्णय त्यांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा तो भाग. आणि म्हणून आपण असं पाहतो की आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य हेही आपल्याला सांगता येईल, कारण हे स्थायित्व यासाठी म्हणजे कायमत्वाच्या माध्यमातून ही बाब आपल्याला लक्षात येईल की जर समजा ही जर शाश्वती प्रशासकीय अधिकाऱ्यांना राहिलेली नसती तर निश्चित त्यांच्यामध्ये अस्थिरता किंवा दोलायमान स्थिती राहण्याची शक्यता असते. आणि म्हणून अशा पद्धतीचा विचार आपण या ठिकाणी करून हे वैशिष्ट्य आपण लक्षात घेणं गरजेचं आहे.
म्हणजेच या वैशिष्ट्यापर्यंत आपण येऊन ठेपल्याच्या नंतर आपल्याला हे लक्षात येऊ शकतं की असं एक एक वैशिष्ट्य जर आपल्याला नागरी सेवेचं लक्षात आलं तर आपल्याला हा टॉपिक चांगल्या पद्धतीचा समजून येईल किंवा हा घटक चांगल्या पद्धतीचा समजून येईल. नंबर 5 जे काही वैशिष्ट्य आहे ते पुढील प्रमाणे. नोकरशाही. नोकरशाही म्हणजे आपण राज्याचे सेवक आहोत या भावनेने नियमावर बोट ठेवून कार्य करणे. शासन व्यवस्थेमध्ये अधिकारी हे कायम व पगारी कर्मचारी असतात. त्यांचा उल्लेख नोकरशहा असा केला जातो. त्यांचे प्रशासनावर वर्चस्व असते म्हणून त्यांच्या मार्फत होणाऱ्या प्रशासनाला नोकरशाही असे संबोधले जाते. मॅक्स वेबरने त्या संदर्भात काही निष्कर्ष नोंदविलेले आहेत. त्यांच्या मते प्रशासन वर्गाची नियुक्ती, बढती, अधिकार क्षेत्र, निवृत्ती या संबंधीचे निश्चित नियम केलेले असतात. राजकीय व्यक्ती सनदी नोकरशहाच्या मदतीने निर्णय घेत असतात. हा नोकर वर्ग पगारदार असल्याने त्यांनी शासनाच्या धोरणाची कार्यक्षमपणे अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा त्यांच्याकडून असते. तोच नोकरांच्या कार्याचा भाग असतो. परंतु हा वर्ग नियमावर बोट ठेवून वेळखाऊपणाचा अवलंब करून शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो. त्या अर्थाने या शब्दाला नोकरशाही असा शब्दप्रयोग झालेला आहे. कालांतराने नोकरशाहीतील कर्मचारी जनतेला जबाबदार न राहता त्यांच्या वरिष्ठाप्रती एकनिष्ठता दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यात त्यांचा ढोंगीपणा असतो. प्रत्यक्षात मात्र त्यांचा उद्देश भ्रष्टाचार, वशिलेबाजी असे काहीतरी करण्याचा असतो. त्यामुळे दप्तर दिरंगाई होऊन असंभव वाटते. त्यातून संपूर्ण प्रशासनात अकार्यक्षमता येते. शेवटी प्रशासकीय नोकर वर्ग जनतेशी बेजबाबदारपणे उर्मटपणे वागताना दिसतात. या सर्व प्रकाराला नोकरशाही असे संबोधले जाते. नोकरशाहीमुळे प्रशासनाचं शिथिलता, अकार्यक्षमता व अस्थिरता येते. तरी नागरी सेवेत हे नोकरशाहीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यातून एका विशिष्ट साचेबद्ध पद्धतीचा बोध होतो. हे साधारणपणे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे नोकरशाही हा जो काही शब्द प्रयोग आहे तो कसा किंवा कोणत्या पद्धतीनं वापरला गेला किंवा जातो हे या ठिकाणी आपल्याला लक्षात जर आलं तर मग आपल्याला नागरी सेवेचं हे कसं वैशिष्ट्य निर्माण झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला. आता याच्यात काय केलं की प्रॅक्टिकली ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रॅक्टिकली गोष्टींचा विचार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच वेगवेगळ्या अभ्यासकांनी ज्या वेळेस अशा पद्धतीच्या नागरी सेवेच्या कॅरेक्टरिस्टिकचं जे काही विश्लेषण ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामधील या सर्व काही गोष्टी आपल्याला दिसून येतात. म्हणून आपण मॅक्स वेबर सारख्या अभ्यासकाचं या ठिकाणी मत नोंदवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंबर 6, खाते प्रमुखास जबाबदार. म्हणजे 6वं जे काही वैशिष्ट्य आहे ते आहे खाते प्रमुखास जबाबदार. नागरी सेवेतील प्रशासकीय अधिकारी आपल्या कार्यासाठी कार्यपालिकेस जबाबदार असतात. त्यामुळे प्रशासनास स्थैर्य प्राप्त होते. त्यांच्या कार्याच्या संदर्भात प्रत्येक गोष्ट ही नियम आणि कायद्याच्या अनुषंगानेच करावयाची असल्यामुळे त्यांना आपल्या कार्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भात भीती वाटत नाही. त्यांचा आत्मविश्वास सतत वाढतच असतो. आपण चांगले कार्य केले तर ते कार्य आपणास देशसेवेच्या भावनेने करतच आहोत असे त्यांना वाटते. प्रत्येक कार्याचा जाप त्यांना विशिष्ट पद्धतीनेच आपल्या खातेप्रमुखांना द्यावा लागत असल्यामुळे त्यांच्या अंगी एक प्रकारचा निडरपणा येऊन ते शासनाचा गाडा ओढण्याचे महत्त्वाचे कार्य करत असतात. त्यामुळे त्यांच्या कार्याच्या उत्तरदायित्वाला महत्त्व प्राप्त झालेले असते. हे एक वैशिष्ट्य नागरी सेवेचे पाहावयास मिळते. म्हणजेच ही जबाबदारी आहे ज्यावेळेस हे अधिकारी म्हणजे सेवेमधील जे काही अधिकारी आहेत हे अधिकारी आपल्या खातेप्रमुखाला ज्यावेळेस जबाबदार असतात त्यावेळेला त्यांना पक्क माहीत असतं की आपण ज्यावेळेस काही आपल्या अंतर्गत म्हणजेच वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेस काही निर्णय घेत असतो त्यांना हे माहीत असते की आपल्याला या निर्णयाला आपला खातेप्रमुख या पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं म्हणजे तो निर्णय जोपर्यंत एकदमच ज्याला आपण काय म्हणू की अवास्तव आहे तो जर नसेल आणि असा निर्णय कोणताही प्रशासक घेत नाही जनरली
परंतु ज्या वेळेस असे निर्णय घेतले जातात तर या जबाबदारीच्या माध्यमातून त्यांना एक कॉन्फिडन्स निर्माण झालेला असतो आणि हेही एक वैशिष्ट्य या नागरी सेवेचं आहे, हे आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. नंबर नेक्स्ट म्हणजेच 7 नंबर आहे, कायदे मंडळाला जबाबदार नाही. नागरी सेवेतील नोकरवर्ग हा कनिष्ठ पातळीपासून सुरू होतो, तो आपल्या नजीकच्या वरिष्ठाला जबाबदार असतो. साधारणपणे एखाद्या खात्यातील प्रशासकीय अधिकाऱ्याकडून चूक झाली तर त्याची जबाबदारी संबंधित खात्याच्या मंत्र्यावर येते. संबंधित मंत्री हा कायदे मंडळाला जबाबदार असतो. उपस्थित झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्या संबंधित मंत्र्याला द्यावी लागतात. अर्थात नजीकच्या काळात तो संबंधित अधिकाऱ्याला त्याचा जाब विचारतच असतो, परंतु प्रत्यक्ष जबाबदारी मात्र खात्याचा प्रमुख म्हणून मंत्र्यालाच घ्यावी लागते. थोडक्यात नागरी सेवक कायदे मंडळाला जबाबदार नसून तो आपल्या खाते प्रमुखास जबाबदार असतो. त्यामुळे नियंत्रणाच्या बाबतीत बऱ्याच अडचणी दूर होतात, प्रशासन सुरळीत चालण्यास मदत होते आणि त्याच पद्धतीनं त्याला निर्णय घेण्यासाठी सुद्धा सोप्यात सोपी पद्धत निर्माण होते, हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. म्हणजे काय झालेलं आहे की ही जबाबदारी जी आहे, जबाबदार पद्धती आपण जसं असं म्हणत असतो, परंतु ज्या वेळेला प्रशासनामध्ये अधिकारी दाखल होत असतात, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा पास होऊन ज्यावेळेस ते दाखल होत असतात, त्यांचे जे काही त्यांचे ध्येय धोरणे म्हणजे जे प्रशासकीय अधिकाऱ्याचे वैयक्तिक असतात ते त्यांनी त्या ठिकाणी बाजूला ठेवलेले असतात आणि शासन स्तरावर ज्या वेळेला निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना काही निर्णय घ्यावे लागत असतात, अशा वेळेला ही जी काही जबाबदारी आहे ही जबाबदारी शासन प्रमुखाच्या या माध्यमातून म्हणजेच खाते प्रमुखाकडे असल्यामुळे कायदे मंडळाची डायरेक्ट त्यांचा जो काही संबंध आहे तो येत नाही आणि ती जबाबदारी अल्टिमेटली ती त्या खाते प्रमुखास उचलावं लागते. म्हणून हेही एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. नंबर नेक्स्टचं वैशिष्ट्य म्हणजेच 8 नंबरचं निपक्षपातीपणा. नागरी सेवेचे सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्य हे निपक्षपातीपणा हे आहे. नागरी सेवेतील नोकरवर्ग हा समाजातील कोणत्याही घटकापासून अलिप्त असतो किंवा त्याने तसे राहावे असेच गृहीत असते. ते राजकारणापासून अलिप्त असतात. सनदी सेवक कोणत्याही पक्षासाठी गटासाठी कार्य करत नसतात. देशसेवा हा त्यांचा कार्याचा प्रमुख उद्देश असतो. निपक्षपातीपणाची त्यांना जोड असते. समाजातील प्रत्येकाला त्यांनी निपक्षपाती वागणूक द्यावी अशी अपेक्षा असते. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गुणगौरव समाजामध्ये सतत केला जातो. प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या कृतीमधून दिसून येते. त्यातून प्रशासनाच्या कार्याचा स्तर अधिक उंचावतो. अशा त्यांच्या कृतीमुळे आपापच शासनाची प्रतिमा उजळ झाल्याची दिसून येते. प्रशासनात नवीन प्रव आल्याचे दिसून येते आणि जनतेच्या मनात त्यांच्या कार्याची छाप निर्माण होते. लोक नागरी सेवेला आदर देऊ लागतात. म्हणजेच ज्या वेळेला नागरी सेवक चांगल्या पद्धतीचं कार्य करत असतो त्यावेळेला लोकांकडून सुद्धा चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्यांना मिळत असतो. म्हणून त्यांच्याकडून सुद्धा निपक्षपातीपणाचा मुख्य जो काही भाग आहे म्हणजे त्यांनी सुद्धा अशा पद्धतीचे निर्णय घ्यावेत अशी एक अपेक्षा असते आणि तेही वैशिष्ट्य या नागरी सेवेचं आहे. या ठिकाणी आपण ते पाहू शकतो. नंबर नेक्स्ट वैशिष्ट्य आहे नंबर 9 नंबरचं तटस्थता. नागरी सेवेतील प्रशासनाच्या संदर्भात ग्लेडन यांनी असे प्रतिपादन केलेले आहे की त्यांच्या मते सनदी सेवक म्हणजे प्रशासनातील असा एक तटस्थ कुशल व्यावसायिक विभाग असतो तो की स्वतःच्या किंवा एखाद्या गटाचा किंवा पक्षाचा फायदा न पाहता राष्ट्रसेवेला वाहून घेतो. तो स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून राज्याची सेवा करत असतो. वेळ प्रसंगी त्याला असंख्य कडू प्रसंगाला सामोरे जावे लागते. तो तटस्थपणे आपली सेवा बजावून प्रशासनाचा दर्जा टिकून ठेवत असतो. त्यामुळे नागरी सेवेची तटस्थता हे वैशिष्ट्य मानण्यात येते. कामाचा ठसा तो संपूर्ण समाजात उमटवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी त्याला आपली भूमिका तटस्थ ठेवावी लागत असते. त्याच्या भूमिकेचे समाजात आपोआपच मूल्यमापन होत असते. म्हणजेच जी तटस्थता आहे ही तटस्थता नागरी सेवेची प्रमुख वैशिष्ट्यामधील एक बाब आहे.
आपण असं पाहतो ज्यावेळेस प्रशासकीय अधिकारी निर्णय घेत असतात त्यावेळेला ते शक्यतो कोणत्याही निर्णयामध्ये तटस्थ भूमिका घेण्याचे प्रयत्न करत असतात आणि सर्वात महत्त्वाचा याच्यामधील पार्ट म्हणजे ते स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेत असल्यामुळे तशा पद्धतीचा अप्रोच या सेवेच्या माध्यमातून अपेक्षित असतो आणि म्हणून या सर्व वैशिष्ट्यांचा एकंदरीत आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्या सर्व एकानंतर या वैशिष्ट्यांचा जर या ठिकाणी आपण उल्लेख केला तर आपल्याला निश्चित हे स्पष्टीकरण चांगल्या पद्धतीचं समजू शकेल. म्हणजे थोडक्यात हा जरी थोडासा व्हिडिओ जरी दीर्घ होत चाललेला असला तरी पण हा विषय समजून घेण्यासाठी आपल्याला हे अत्यंत गरजेचं आहे आणि थेरॉटिकली शिकण्यासाठी किंवा प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी अशा पद्धतीच्या या सर्व गोष्टींचा सुद्धा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याच भूमिकेतून आपण ही वैशिष्ट्ये पाहत आहोत. म्हणजेच सिव्हिल सर्व्हिसची जी काही वैशिष्ट्ये आहेत हे वैशिष्ट्ये आपण एकानंतर एक असे घेत आहोत. नंबर लास्ट म्हणजे 10वं जे काही वैशिष्ट्य आहे ते पुढील पद्धतीचं आहे, ते आहे देशसेवेला प्राधान्य. कोणत्याही देशाची प्रशासकीय व्यवस्था ही संपूर्ण शासनाला लोककल्याणकारी बनवण्यासाठी प्रयत्न करत असते. यामध्ये प्रत्येक वेळी शासकीय यंत्रणेला यश मिळतेच असे नाही. काही वेळा निर्णयाची अंमलबजावणी करताना अंदाज चुकतात, काही दोष उभे राहू शकतात, त्यांची अचूक उत्तरे त्यालाच शोधावी लागतात. अशा वेळी प्रशासकीय नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना आपल्या देशहिताला प्राधान्य द्यावे लागते. त्या कृतीचे त्यांना कार्य करावे लागते. त्यांच्या अशा कृतीमुळेच शासनातील विभाग प्रमुख म्हणजेच मंत्री निर्धास्त असतात. संपूर्ण प्रशासनाचा गाडा ते चालवत असतात. त्यात कोणत्याही परिस्थितीत ते देशसेवेलाच प्राधान्य देत असल्यामुळे नागरी सेवेचे ते एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. काळाच्या ओघात नागरी सेवेची तीच आज प्रकृती बनत चाललेली आहे. म्हणूनच हे वैशिष्ट्य महत्त्वाचे आहे. नागरी सेवेतील या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांच्या माध्यमातून या सेवेचे महत्त्व प्रतिनिधित होते. या वैशिष्ट्यांच्या बरोबरच नागरी सेवेची जी कार्य आहेत त्या कार्यामध्ये या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश होतो आणि तोच भाग आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. म्हणजेच नागरी सेवेच्या या प्रत्येक वैशिष्ट्यामधून जी आपण लास्टची जी काही भूमिका पाहतो, आता ही भूमिका आहे ॲक्च्युअली, म्हणजेच देशसेवेला प्राधान्य. आता कोणत्याही देशामध्ये ज्या नागरी सेवेच्या संपूर्ण व्यवस्थेवर प्रशासनाचा गाडा उभा असतो, आपण असं पाहतो की काही देशामधील अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांचा वचक हा राष्ट्रप्रमुखांच्या निर्णयामध्ये सुद्धा पाहावयास मिळतो आणि त्याचं कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादा चांगला अधिकारी ज्यावेळेस आपल्या राष्ट्रप्रमुखाला निश्चित अशा स्वरूपाचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला त्याला अशाच पद्धतीचं आपलं मेंटली फिट असणे आणि त्याचबरोबर आपल्या देशाच्या हितासाठी प्राधान्य देणे हे त्याचं कर्तव्य असतं. आणि म्हणून या नागरी सेवेच्या वैशिष्ट्यामध्ये देशसेवेला प्राधान्य कशा स्वरूपाचं आहे हा मुद्दा या ठिकाणी आपण तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीची ही वैशिष्ट्ये अतिशय महत्त्वाची आहेत. म्हणजे 1, 2, 3 म्हणजे 10 वैशिष्ट्यापर्यंत जरी या सर्व गोष्टी आपण जर पाहत असल्या तरीही ही वैशिष्ट्ये एवढ्यापुरतीच मर्यादित नसून इतर बाबतीत सुद्धा मग काळाच्या ओघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आधुनिक कालखंडामध्ये यात जसजशी भर पडत चाललेली आहे आणि भर यासाठी पडत चाललेली की अलीकडच्या कालखंडात कल्याणकारी राज्यव्यवस्थेला जे महत्त्व येऊ घातलेलं आहे त्याचं कारण असं आहे कारण की अधिक लोकांचा जास्तीत जास्त विकास होण्यासाठी एक निश्चित कल्याणकारी व्यवस्था कशी निर्माण करता येईल याच्याकडे प्रत्येक देशामध्ये आज लक्ष घातलं झालेलं आहे आणि त्याचसाठी आपण या सर्व गोष्टींचा आढावा वेगवेगळ्या पद्धतीनं घेतो. आपण असं म्हणतो किंवा हा देश फार पुढे चाललेला आहे, विकास त्या देशामध्ये होत आहे आणि तो कशा पद्धतीचा होत आहे. आता या काही प्रश्नांची जर उत्तरे आपण घेण्याचा प्रयत्न केला तर मग आपल्याला सर्वप्रथम ती विकासाची व्याख्या ठरवावी लागते आणि विकासाची व्याख्या ठरवलेली एकदा लक्षात आलं की मग आपल्याला लक्षात येईल
की आपण जे काही ठरवलेलं आहे, म्हणजे आपल्या प्रशासकीय व्यवस्थेने जे ठरवलेलं आहे त्यावर हुकूम ही संपूर्ण यंत्रणा चालते की नाही, आणि जर समजा ही चालत असेल तर मग आपल्याला खऱ्या अर्थानं त्या वैशिष्ट्यांचा किंवा हे जे काही वैशिष्ट्य आहेत या वैशिष्ट्यांचा खरा अर्थ समजून येऊ शकतो. म्हणजेच प्रशासकीय व्यवस्थेमध्ये ज्यावेळेस नागरी सेवक प्रवेश करत असतो त्यावेळेला अशी भूमिका त्याला माहीत असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस पदवीधर ज्यावेळेस पदवी घेऊन एकदम डायरेक्ट प्रशासनामध्ये जात असतात त्यावेळेस त्यांच्याकडे अशा पद्धतीचा अनुभव नसतो, परंतु ज्यावेळेस त्यांना तो हळूहळू अनुभव येऊ लागतो त्यावेळेस तेच चांगल्या पद्धतीचे निर्णय घेण्यासाठी निश्चितच प्रशासनामध्ये आपली भूमिका किंवा आपल्या भूमिकेचं निश्चित महत्त्व निर्माण करत असतात आणि त्यांची दखलसुद्धा प्रशासक घेत असतात, हेही आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आपण हे पाहायला पाहिजे किंवा हे शिकायला पाहिजे. आणि ते कधी शिकायला पाहिजे तर हे आपण पदवी हातात घेत असतानाच हे शिकणं गरजेचं आहे. आणि हे शिकण्यासाठीच आपण या नागरी सेवेच्या या घटकाच्या माध्यमातून ह्या सर्व वैशिष्ट्यांचा अभ्यास केलेला आहे. आणि तुम्ही जर असं पाहिलं की ज्यावेळेस प्रशासनामध्ये या संपूर्ण भरती प्रक्रियेमधून ज्यावेळेस यांना नंतरचा आपला एक चॅप्टर आहे सुद्धा की त्यांचं ट्रेनिंग कसं असतं, या ट्रेनिंगमध्ये सुद्धा या वैशिष्ट्याच्या आधारे वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जर असं काही ठरवलं की त्यावेळेस आपल्याला ही सैद्धांतिक बाजू अत्यंत महत्त्वाची आहे. मग आपण पाहतो की हीच बाजू आपल्याला बऱ्याच वेळेस माहीत नसते आणि आपण या प्रशासनाच्या व्यवस्थेकडे जाण्याचा आपला मानस किंवा निर्धार व्यक्त केलेला असतो. म्हणून एका तुम्हाला मी अगोदर सुद्धा एक 10वीच्या विद्यार्थ्याचं उदाहरण दिलं की 10वीमध्ये चांगल्या पद्धतीचे त्याला मार्क्स मिळाले आणि त्यानं ज्यावेळेस तो म्हणतो किंवा IAS व्हायचंय वगैरे वगैरे, त्यावेळेला त्याच वेळेला त्याला अशा पद्धतीच्या या सर्व बाबी माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे. निश्चित आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून अशा सर्व विद्यार्थ्यांना ही प्रेरणा मिळणार. म्हणजेच 10वीपासून 12वी असो किंवा मग तो ग्रॅज्युएट होण्याच्या पातळीवर असो, कोणत्याही शाखेचा असो, त्याच्याकडे कशाही पद्धतीची कुवत असो, फक्त त्याची अभ्यास करण्याची कुवत आणि त्याचा या संपूर्ण परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर त्याचा सकारात्मक असेल तर निश्चित तो या परीक्षेकडे वळू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशाच पद्धतीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती होण्यासाठी आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी माहिती मिळणार आहे ती माहिती निश्चितच तुम्हाला येणाऱ्या कालखंडासाठी उपयुक्त ठरणार आहे. आपल्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन बटन दाबून घ्या आणि त्याचबरोबर हे चॅनल तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि तुमचं फीडबॅक घेण्यासाठी कॉमेंटसुद्धा करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, आता एंड ऑफ द स्क्रीनमध्ये जे काही 4 व्हिडिओ येतील ते 4 व्हिडिओ काय करायचे तुम्हाला, वर इकडे कुठेतरी 4 तुम्हाला व्हिडिओ दिसून जातील स्क्रीनवर. आता तर ते 4 व्हिडिओ त्याच्यापैकी कोणताही व्हिडिओ तुम्ही जर क्लिक केला तर तुम्हाला या सर्व व्हिडिओची लिंकसुद्धा मिळून जाईल. मात्र आता एवढं लेक्चर, निश्चित हे लेक्चर आपलं मोठं झालेलं आहे. हळूहळू तुम्ही जर असं पाहिलं की एखादा विषय समजून घेण्यासाठी त्या लेक्चरची लेंथ पाहायची नाही तर त्या लेक्चरचा आशय आपण लक्षात घ्यायचा. निश्चित मला असं वाटतं की तुमच्या हृदयापर्यंत हा आशय जाण्याचा प्रयत्न होईल आणि या सर्व गोष्टींचा भाग आपण निश्चित आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मला हेही तुम्हाला सांगावं वाटतं की हा आजचा जो काही संदेश आहे तुम्हाला हा संदेश चांगल्या पद्धतीची एक दृष्टी आणि सकारात्मक दृष्टिकोन सुद्धा शिकून जाईल. आणि म्हणून तुम्हाला जाता जाता हे लाईकचं बटन मात्र एवढं दाबून जायचं. का लाईकचं बटन दाबून जायचं आहे? कारण आता आपलं चॅनल म्हणजे स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र हे वायाळ सरांचं यूट्यूब चॅनल आता एका विशिष्ट अशा लेवलवर जाऊन पोहोचलेलं आहे. म्हणून मी सुद्धा हे जादा लेंथचे जे काही व्हिडिओ आहेत हे जादा लेंथचे व्हिडिओ करण्यासाठी आता थोडीशी मी डेअरिंग करत आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे हळूहळू तुम्हाला सुद्धा मला तिकडे घेऊन जायचं आहे. कारण आता छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून नाही तर मोठ्याल्या अशा व्हिडिओच्या माध्यमातून ही सर्व परिस्थिती आपल्याला समजून घेणे आणि या स्पर्धा परीक्षेकडे तुम्हाला वळवण्याचा तुमचा
मानस निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हा मूलभूत उद्देश आपला या आजच्या या व्हिडिओ मागचा आहे. आणि म्हणून तुम्हाला जाता जाता मात्र काय करायचं, हे लाईकचं बटन माझ्या प्रेरणेसाठी दाबून जायचं आहे. कारण की येणारा व्हिडिओ अशीच किंवा अशाच पद्धतीची प्रेरणा घेऊन तुमच्यासाठी येईल आणि त्यासाठीची प्रेरणेसाठी तेवढं काम करायचं आहे. आजचा संदेश पुरे आहे. धन्यवाद.